साखरेचा गेम नेमका काय? अहिल्यानगरमध्ये 2.82 लाख टन शिल्लक आणि दरात 35 रुपयांची वाढ. साखरेचा गेम नेमका काय? अहिल्यानगरमधील कारखान्यांकडे तब्बल 2,82,000 टन साखर शिल्लक आहे आणि दुसरीकडे काही दिवसात साखरेच्या दरात तब्बल 30 ते 35 रुपयांची वाढ झाली आहे. मंडळी, अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे जुलै अखेर तब्बल 2,82,708 मेट्रिक टन साखरेचा साठा शिल्लक असल्याची माहिती आहे. त्यातच देशांतर्गत बाजारात साखरेच्या दराने चांगलीच उसळी घेतली आहे. 21 ऑगस्ट पर्यंतच्या माहितीनुसार किरकोळ बाजारात साखरेचा दर प्रति किलो 75 ते 80 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. काही दिवसातच साखरेच्या दरात 30 ते 35 रुपयांची वाढ झाली आहे. पण इथेच प्रश्न आहे, जर साखरेचे दर एवढे वाढले असतील आणि जिल्ह्यात कारखान्यांकडे मोठा साठा शिल्लक असेल, तर हा साखरेचा नेमका गेम काय आहे? मात्र आता सर्वात मोठा प्रश्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आहे. साखरेचे दर वाढले म्हणून शेतकरी आनंदी आहे, पण या वाढलेल्या दराचा खरा फायदा शेतकऱ्यांच्या खिशात जाणार का? कारखानदारांना मिळणाऱ्या वाढीव नफ्यातून ऊस उत्पादकांना दिवाळीच्या काळात वाढीव पेमेंट मिळणार का? कारण साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला की साखरेचे दर कमी होण्याचा इतिहास आहे. आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे कारखान्यांकडे दाखवला जाणारा 2,82,000 टनांचा साठा प्रत्यक्षात गोदामांमध्ये आहे का, की हा साठा केवळ कागदावरच आहे? याची शहानिशा झाली तर साखरेच्या या संपूर्ण गेम मागचं वास्तव समोर येणार आहे.